आपल्या वडिलांनी आपला बीज रूपाने सांभाळ केला होता आणि ते बीज आईच्या उदरात गेलं आणि आईने आपल्याला 9 महिने वाढून हा देह दिलेला आहे। त्यामुळे आई वडिलांनी काय करून ठेवलं तर हा देह निर्माण करून ठेवलेला आहे, हे लक्षात ठेवा। त्यांच्यामुळे आपण जन्माला आलो। हा, जे तुम्ही बोलताय ना की तू आमच्यासाठी काय करून ठेवलंस, हे बोलण्याची जी ताकद आहे ती आई वडिलांमुळे तुम्हाला मिळालेली आहे। त्यामुळे सर्वस्व तुम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे ते तुमच्या आई वडिलांमुळे झालेलं आहे। आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम आपण दक्षिण दिशेकडे हात जोडून पितृदेवो भव मातृका देवो भव, सर्व पितर संतुष्ट असोत, सर्व मातृका संतुष्ट असोत, आनंदी असोत, प्रसन्न असोत, एवढी सोपी अगदी प्रार्थना आहे। आणि की मी माझ्या आजोबाला पंजोबाला जेवण घातलं आणि तृप्त केलं, ही जो फील आहे, हा जो काही फील आहे अतिशय तो भाव आहे पितरांप्रती, तो आदर सन्मान आणि भाव हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत। शेवटचा संस्कार आहे तो वर्षश्राद्ध। आणि वर्षश्राद्ध झाल्यानंतर यमाच्या दरबाराचं फाटक उघडून घेतलं जातं आणि आतमध्ये न्यायनिवाडा केला जातो आणि न्यायनिवाडा केल्यानंतर मग ते त्यांना एखादी जागा दिली जाते। अच्छा, आणि त्या जागेमध्ये तो त्यांना ठेवण्यात येतं। पण मग हा वर्षभराचा कालावधी तो पितर किंवा तो आत्मा म्हणा तो कुठे असतो, त्याचा संचार कुठे होत असतो? मग ह्या वेगवेगळे युनिट असतो ना, त्याचा प्रवास सुरू असतो ना। अच्छा, त्याच्यासाठी भाविकांनी गरुड पुराण जरूर वाचावं। नमस्कार, मी सुनील साळवी। अध्यात्म, विज्ञान आणि परंपरा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। माझ्या सोबत आहे आदरणीय कटके गुरुजी। गुरुजी, युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून कटके गुरुजींकडून आपण दरवेळी आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन घेत असतो आणि प्रश्नोत्तराच्या स्वरूपात हे मार्गदर्शन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आतापर्यंत 3 भाग आम्ही प्रसारित केले, त्या 3ही भागांना चांगला प्रतिसाद मिळाला। खूपच लोकांकडून चांगले प्रश्न विचारण्यात आले आणि त्या सर्व प्रश्नांना, काही प्रश्नांना डायरेक्ट यांनी फोनवरनं उत्तर देखील दिली। आतापर्यंत आपण आध्यात्मिक प्रश्नांची माहिती गुरुजींकडून घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितरांची सेवा कशा पद्धतीने केली जाते, पितृ पंधरवडा म्हणजे काय, पितरांच्या सेवेचं किती महत्व आहे आणि पितरांची सेवा, स्वामींची सेवा यांचं काय महत्व आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आदरणीय गुरुजींकडून घेणार आहोत। गुरुजी, पितृ पंधरवडा म्हणजे काय, पितरांच्या सेवेचं काय महत्व आहे आणि स्वामींशी कसं संलग्न आहे आम्हाला सांगा। प्रत्येक देवी देवतांना आणि पितरांना पृथ्वीवरती राहण्यासाठी आणि वास्तव्य करण्यासाठी काही जागा दिलेल्या आहेत, काही वेळा दिलेल्या आहेत। त्यापैकीच हा गणपती गेल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून महालय सुरू होतो। हा महालय म्हणजेच हे जे 15 दिवस आहेत हे पितरांना पृथ्वीवरती राहण्यासाठी दिलेला कालखंड आहे। म्हणजे पितर पृथ्वीवर येतात। हा, आपले पितर पृथ्वीवरती येतात आणि पृथ्वीवरती आल्यानंतर त्या घरी जेवायला सुद्धा जातात। अच्छा, परंतु ज्यांनी तन्मयतेने जर त्यांना घरी जेवायला बोलवलं तर मात्र ते घरी पण येतात आणि जेवण करून पण जातात आणि चांगला आशीर्वाद सुद्धा देऊन जातात। सांप्रत काळामध्ये लोकांचा त्यावरती विश्वास बसत नाही आणि जिवंतपणीच आई वडिलांना खाऊ पिऊ घालत नाही तर मेल्यानंतर काय ते खाऊ पिऊ घालणार आहेत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे पितृपक्ष हा फक्त आणि फक्त पितरांना जेवण घालण्यासाठी आणि त्यांना तृप्त करण्याचा हा कालखंड आहे। अच्छा, त्यांची सेवा कशा पद्धतीने केली जाते? त्यांची सेवा वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून केली जाते। कोकणात वेगळ्या पद्धतीने त्यांना जेवू खाऊ घातलं जातं, घाटावरती वेगळ्या पद्धतीने त्यांना जेवू खाऊ घातलं जातं, किंवा विदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीने जेवू खाऊ घातलं जातं। त्याची पद्धत जरी थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी असली तरी हेतू एकच आहे। आपल्या पितरांना म्हणजे वडिलांना, वडिलांच्या वडिलांना, वडिलांच्या वडिलांना, वडिलांच्या वडिलांना, वडिलांच्या वडिलांना, सपिंड 7 पिंडामध्ये तर असतच असतात, परंतु गेलेल्या 42 पितरांना, वडिलांना आणि मातृकांना त्या दिवशी जेवण घालण्याचा तो कालखंड असतो। अच्छा, आणि हेतू तोच एकच असल्यामुळे पद्धत जरी वेगवेगळी असली तरी मात्र हेतू एकच आहे। त्यामुळे पितृ तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन जातात।
आपण हे जे सांगते ते त्यांच्या तिथीला करायचं की सर्व पित्री अमावस्याला करायचं, नेमकं कोणत्या? प्रत्येक घराण्यामध्ये वेगवेगळ्या परंपरेनुसार वेगवेगळ्या तिथीला पितरांना जेवण घालण्याचा कालखंड येतो. अच्छा. आणि पद्धत आहे, प्रत्येक घराण्यामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. आता ही पद्धत तयार कशी झाली तर समजा घरामध्ये काही कारणास्तव अपघाती म्हणा किंवा अपमृत्यू म्हणा किंवा हत्या आत्महत्या म्हणा किंवा अशा काही कारणानंतर एखादी सुवासीन घरातून गेली, मग समजा एखादी कोणीतरी सुवासीन गेली असेल तर त्या सुवासिनीला जेवण घालण्यासाठी त्या घराण्यामध्ये नवमीला श्राद्ध आणि पितरांना जेवण देण्याची प्रथा सुरू होते. अच्छा. तर आता असं काही नसेल झालं पारंपरिक पद्धतीने तर कोणाची तिथी माहिती नसेल, तिथी माहिती नसेल कोणालाच घराण्यामध्ये. आता काही काही घराण्याला असं असतं की गेल्या 10 पिढ्यामध्ये एकच स्थिती चालते. अच्छा, असं पण आहे. असं पण आहे, गेल्या 10-20 पिढ्यापर्यंत एकच स्थिती चालते आणि त्या स्थितीला ते जेवण घालतात. कारण वडील होता, वडिलांचे वडील 10वे जे वडील होते त्या वडिलांच्या प्रेमापोटी त्यांनी समजा द्वितीया तृतीया चतुर्थी असे श्राद्ध घेतलं तर त्यांची प्रथा सुरू होते की तृतीयाला गेले तर तृतीयालाच ते जेवण घालायचे. मग बाकीचे कोण गेलं तर ते ऐकायचं नाही, फक्त तृतीया म्हणजे तृतीयालाच जेवण घालायचं. मग त्या घरात एखादी सुवासीन जरी गेली तरी ते नवमीला श्राद्ध घालत नाहीत. अच्छा. परंतु जर समजा घराण्यामध्ये एखादा व्यक्ती गेला आणि गेल्यानंतर 1-2 पिढ्यानंतर त्या घराण्यामध्ये एखादी सुवासीन अपघाती गेली किंवा अपमृत्यूला प्राप्त झाली तर मात्र त्या महिलेसाठी त्या मातृकासाठी आपल्याला आयो नवमी सांगितलेली आहे. अच्छा. मग त्या दिवशी आयो नवमीला श्राद्ध घालायचं असतं आणि आयो नवमीला त्या ताईच्या व्यक्तीच्या नावे किंवा त्या आईच्या व्यक्तीच्या नावे किंवा जी स्त्री गेली असेल त्या स्त्रीच्या व्यक्तीच्या नावे एका व्यक्तीला जेवण घालणं आणि तिचा मान सन्मान करणं ही परंपरागत आजच चाललेले रीतिरिवाज आहेत. आता पितर ही संज्ञा नेमकी कशा पद्धतीने स्पष्ट करून सांगा, पितरांमध्ये कोण कोण येतं? हे सर्वात आधी हेच विचार. सर्वात आधी पितर म्हणजे काय हाच विषय महत्वाचा आहे. बरोबर. पितर म्हणजे लोकांना वाटतं नको रे बाबा भूत प्रेत बाधा काहीतरी नको ह्या भानगडी कशा करायला. तर पितर म्हणजे आपले वडिलांचे वडील असे गेलेले 42 वडील तिथेपर्यंत आपण 42 पिढ्यांपर्यंत आपण त्यांना पितर असं म्हणतो. पितर म्हणजे आपल्या घराण्यातले सिनियर पर्सन गेल्यानंतर ते पितरांमध्ये विलीन होतात. गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्या योनीमध्ये जातो, पितर योनीमध्ये जातो. त्याच्या आधीच्या पण 2-3 योनी आहेत, प्रेत योनी वगैरे वगैरे, पण आपण त्या सर्वांना मिळून आपण पितर योनीमध्ये आहेत असं समजून म्हणून तर काही विधिविधानं करतो आपण. त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबली असे काही विधी करतो. तर ते काय करत असतो तर वडिलांना आजोबामध्ये मिक्स करतो, आजोबांना पणजोबामध्ये मिक्स करतो आणि पंजोबामध्ये मिक्स केल्यानंतर आजोबा वडील आणि पंजोबा हे एकच पितर झाले आपल्यासाठी आता. अच्छा. कारण त्या तिन्ही जीवांना एकत्रित मिक्स केलं, त्यात म्हणजे सर्व पितरांना मिळून एकत्रित जागा देणं हे अशा पद्धतीचे त्रिपिंडी श्राद्ध वगैरे याच्यामध्ये ते केलं जातं. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पितरांना वेगवेगळ्या जेवण घालण्याची अशी प्रथा आहे. गुरुजी, जेवण घालण्याव्यतिरिक्त या 15 दिवसामध्ये दररोज काही विधी सांगितले गेलेत का आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा धर्मशास्त्रामध्ये पितरांसाठी? हो, हा पितृपक्ष म्हणजे फक्त आणि फक्त पितरांना खुश करण्याचा कालखंड आहे. तृप्त करण्याचा, पितरांना तृप्ती मिळवून देण्याचा कालखंड आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे ते हे आहे. आणि त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी हा एकमेव हेतू असावा. अच्छा. आणि त्या उद्देशाने आपण त्यांच्या आवडीची जेवण भोजन तयार करत असतो. म्हणजे आता आमच्या गावाकडे देशाला जर तुम्ही पाहिलं घाटावरती सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नगर ह्या भागामध्ये जर आपण पुणे या भागामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर तिथे पंचपक्वान्नाचं नैवेद्य असतं, जेवण असतं. गोडच असतं? नाही, गोड नाही, पंचपक्वान्नच असतं. म्हणजे तुम्ही पंचपक्वान्नामध्ये कोणत्या पदार्थांचं? पंचपक्वान्नामध्ये पुरणपोळी आली, गोड आलं, तिखट आलं, खारट आलं, सगळं आलं पंचपक्वान्न. फक्त मांसाहार तेवढं देत नाही.
काही जण त्या पितरांना ते आवडतं म्हणून तुम्ही विषय काढला म्हणून मी हो. विचारतोय, तर तसं योग्य आहे का? नाही, अभक्ष किंवा ज्याला आपण म्हणतो काही भागामध्ये माझ्या आजोबांना दारू आवडत होती म्हणून दारू पण ठेवायची पद्धत आहे. पद्धत आहे आहे. पण धर्मशास्त्रात ते मान्य आहे का? नाही नाही नाही. पितृ योनी वेगळी आहे, त्यामुळे त्यांना ते चालत नाही चालत, कारण त्यांचं ते भोजनच नाही आहे. हा, त्यांचं ते भोजनच नाहीये. मग त्यांना तृप्त करण्यासाठी काय काय पाहिजे, तर भोजनाचे सुगंध, बस. तिथे दुसरा काही संबंध येत नाही. किंवा त्यांच्या नव्हे एखाद्या व्यक्तीला आपण जेवण घालणे, आणि मग त्याचा जेव्हा आत्मा तृप्त होतो जिवंत व्यक्तीचा, तेव्हा त्याला जेवण घालणाऱ्याला असं वाटतं, त्याच्या वंशजाला, की मी माझ्या आजोबाला पंजोबाला जेवण घातलं आणि तृप्त केलं. ही जो फील आहे, हा जो काही फील आहे, तो अतिशय, तो भाव आहे पितरांप्रती, तो आदर, सन्मान आणि भाव, हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. मगाशी आपण पंचपक्वान्नाविषयी बोलत होतो, तो विषय अर्धवट राहिला, तो विषय आपण कम्प्लीट करूया. पंचपक्वान्नामध्ये येतं कढी, वडी, वेगवेगळे बेसनाचे, आणि पुरणपोळी, भेंडीची भाजी, गवारीची शेंग, त्याच्यानंतर आमटी, असे पंचपक्वान्न, याला पंचपक्वान्न असं म्हणतात. ह्याची ताटी बाहेर ठेवायची. पंचपक्वान्न म्हणजे सर्व खाण्याचे जेवढे जेवढे अन्न पदार्थ खायचे आहेत, आपण जे काही थाळीमध्ये जेवतो ते सर्व पदार्थ, फक्त मांसाहार सोडून. अच्छा, ते सर्व पदार्थ. काही जे लोक मांसाहार ठेवत असतील त्यांनी कृपया लक्षात घ्या, गुरुजींनी फार महत्वाची माहिती सांगितलेली आहे की त्या योनीमध्ये असलेले जे आत्मे आहेत किंवा जे आपले पितर आहेत त्यांना मांसाहार चालत नाही. बरोबर ना? बरोबर बरोबर. मांसाहार त्यांना चालतच नाही. परंतु हे पितरांचं सांगतोय, पितरांचंच आपण सांगतोय, हे पितरांच्या बाबतीत बोलतोय. पण समजा एखाद्याच्या घराण्यामध्ये एखादा गेलेला आहे जीव, आणि तो प्रेतीने तडकून पडलेला आहे. अच्छा, हा. तर मग त्याला ते मांसाहार नैवेद्य द्यावा लागतो. पण ते समजणार कसं हा प्रेत आहे? नाही, आपल्याला कळत नाही. म्हणून ते आपण त्या एवढा खोल भानगडीत जायचंच नाही आहे. कारण आपल्या मृत्यूनंतर आता मनुष्य योनीमध्ये आपण आहोत, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली आपण प्रेत योनीमध्ये जातोच. पण आपल्या मागचं पुण्य प्रेत योनीतून काढून 7 दिवसानंतर, 8 दिवसानंतर, 10 दिवसानंतर, 13 दिवसानंतर ऑटोमॅटिक दुसऱ्या योनीमध्ये जातो, पुन्हा तिथून तिसऱ्या योनीमध्ये जातो. असे वर्षभरामध्ये बरेच प्रकार आहेत. आणि वर्षभरामध्ये असे संस्कार झाल्यानंतर शेवटचा संस्कार आहे तो वर्षश्राद्ध. आणि वर्षश्राद्ध झाल्यानंतर यमाच्या दरबाराचं फाटक उघडून घेतलं जातं आणि आतमध्ये न्यायनिवाडा केला जातो. आणि न्यायनिवाडा केल्यानंतर मग ते त्यांना एखादी जागा दिली जाते. अच्छा. आणि त्या जागेमध्ये तो त्यांना ठेवण्यात येतं. पण मग हा वर्षभराचा कालावधी तो पितर किंवा तो आत्मा म्हणा, तो कुठे असतो? त्याचा संचार पण होत असतो. मग ह्या वेगवेगळ्या युनिट असतो ना, त्याचा प्रवास सुरू असतो ना. अच्छा. त्याच्यासाठी भाविकांनी गरुड पुराण जरूर वाचावं. गुरुजी, मी असं ऐकलंय की गरुड पुराण घरात व्यक्तीचं निधन झालं असेल त्यावेळी वाचलं जातं. म्हणजे मृत व्यक्तीला गरुड पुराण वाचून दाखवलं जातं, तसं नाहीये. गरुड पुराण अवश्य घरात ठेवावं, वाचावं, हे शास्त्र उल्लेखित आहे, त्यामुळे त्याला काही दोष लागत नाही. परंतु लोकांच्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न झालेली आहे की मृत्यूनंतर जे घडणार आहे, ज्या घडणार आहेत गोष्टी, ते आता कशाला. अच्छा. परंतु ते ठेवलं तर काही वाईट नाहीये. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे गरुड पुराणामध्ये, तर एखाद्याने जर पाप केलं असेल तर त्याला तिथे एवढं बदललं जातं, मारलं जातं, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये असं टाकलं जातं. कठोरमध्ये कठोर शिक्षा दिली जाते. असं जे काही भयानक त्यामध्ये रूप तयार केलेलं आहे, वर्णन तयार केलेलं आहे. हे का केलेलं आहे? तर मृत्यूनंतर एवढ्या यातना झेलाव्या लागणार असतील तर तो व्यक्ती जिवंत असताना चुकीची कामं कशासाठी करेल, त्याची भीती घालण्यासाठी हे सगळे गरुड पुराण हे आहे. परंतु मृत्यूनंतरचं जे काही, पण हे वास्तव आहे का तसं? मृत्यूनंतरचं वास्तव आहे, पण ते कसं आहे की समजा आता ऊसाचा रस आणि त्या रसापासून बनवलेली साखर. आता ऊस म्हणजे आपण आहे असं समजू, जिवंत व्यक्ती आहे. आता त्याला साखरेत रूपांतर करायचं आहे, तर त्या ऊसाला ते शेतीतून कापायचं, म्हणजे त्याचा मृत्यू घडवायचा. त्याच्यानंतर त्याला एवढ्या लांब कॅरी ऑन करून न्यायचं कारखान्यामध्ये,
त्याच्यानंतर त्याला त्या चरक्यामध्ये घालायचं, रस काढायचा, त्याचा रस काढायचा. तो नुसताच रस काढायचा नाही तर त्याला तापवायचा. तो साधारणपणे काही डिग्री सेल्सिअस पर्यंत तो तापवायचा आणि तापवल्यानंतर त्याचे बारीक 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 कण तयार करायचे. पुन्हा त्याच्यावरती अजून काहीतरी मिक्सर करून प्रक्रिया करून त्याच्यानंतर पुन्हा त्याला पांढरा रंग आणून पुन्हा ते साखरेत रूपांतर करून पुन्हा गोण्या भरून पुन्हा निसतच नाहीये तर त्या गोण्या अजून कुठेतरी घेऊन पोचवायच्या. तर ही सेम प्रक्रिया आपल्या मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये सुद्धा आहे. कारण मृत्यूनंतर अशाच प्रकारचा आपला प्रवास असतो. त्या उसाचा प्रवास कसा झाला, पण घडलं काय, उसाचा प्रवास साखरेमध्ये रूपांतर झाला आणि ती साखर कोणाच्या तरी मुखात गेली. तसाच आपला सुद्धा प्रवास आहे. आपण सुद्धा एक ऊसच आहे असं समजून आपला तेवढा प्रवास होऊन साखरेमध्ये रूपांतर होऊन आपण ब्रह्मलीन होणार आहोत. मूळ पुन्हा ईश्वरी शक्तीमध्ये आपण लीन होणार आहोत. हे सांगण्यासाठी ते सगळी परंपरा आणि हे शास्त्र आणि हे सगळं वेद पुराण हे सगळं दिलेलं आहे. परंतु तो आपण त्याचा अभ्यास न करता डायरेक्टली आपण म्हणतो हे खोटं आहे ते खोटं आहे. ते खोटं असू नये तर खरं असो. आजच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या गोष्टी आपण स्वीकार करून त्या आपल्या आचरणात आणल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपण जगलं पाहिजे. म्हणजे आपलं वर्तन चांगलं असलं पाहिजे. आपलं वर्तन चांगलं असलं पाहिजे. उपरांत जीवन ज्याला म्हटलं जातं ते जर चांगलं व्हायचं असेल तर तुमचं इहलोकीतली यात्रा चांगली झाली पाहिजे. करेक्ट करेक्ट. मग जीवन चांगलं पाहिजे, सत्कर्म घडली पाहिजे. थोडक्यात सत्कर्म घडलं पाहिजे. पुन्हा मृत्यूनंतर यातना होऊ नये म्हणून काहीतरी करावं लागेल. कारण ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वल इजिट अपोजिट असा विज्ञानाचा नियम आहे. कोणतंही ऍक्शन रिॲक्शन मध्ये त्याचं रूपांतर होतच होतं. बरोबर. मग ह्या रिॲक्शन्स आहेत पुढच्या. मग तुमचा चांगल्या प्रतीचा ऊस असेल तर त्याला चांगला दाम मिळणार. मग चांगल्या कारखान्यात जाणार आणि त्याचा सेपरेट चांगला प्युअर गुळ बनणार किंवा साखर बनणार असंही आहे. नाही बरोबर. तसंच ऊसाचं जे बीज आहे तोच आपला जीव असं म्हटलं तरी काय हरकत नाही. उदाहरण द्यायला हे चांगलं आहे, सोपं आहे. म्हणजे असं सोप्या पद्धतीने जर उदाहरण दिलं तर ते लवकर कळेल. तसं तर ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा खूप चांगली चांगली उदाहरणं दिलेली आहेत. पण ते वाचायचं कुणी असं आहे ना. इथे आता आपली हिंदी संस्कृती आणि मराठी संस्कृती विसरून आपण आता इंग्लिश मीडियम मध्ये गेलोय आणि शिकतोय का तर ख्रिश्चन लोकांची प्रेर करतोय. त्यामुळे मग सगळं आपण विसरत चाललेलं आहे. आपण मूळ पुन्हा पितृ पंधरवड्याकडे येऊया. सकाळी उठल्यानंतर असं म्हटलं जातं की सर्वात आधी पितरांना नमस्कार करायला पाहिजे किंवा पितरांची सेवा करायला पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्या देवदेवतांची जी काय तुमची नेहमीची नैमित्तिक सेवा आहे ती करायला पाहिजे. त्याविषयी काय सांगाल आम्हाला? बरोबर आहे ना. कारण आपल्याला सर्वात आधी जवळ कोण आहे. आता समजा तुम्ही एक 40शीतले तर असाल, 40-45चे असाल. आता मीच 55 वर्षाचा आहे म्हणजे वयाने तेवढं असेल. परंतु मी अजून लहान असताना जरी माझी आई वारली गेली असली तरी मी अजून माझ्या आईला विसरलेलो नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझी आई माझ्या समोर आहे, मला खेळवते, हे करते, अजून भास होतात तसे. अच्छा. याचा अर्थ काय की मी माझ्या आईला विसरलेलो नाही. बरोबर. मग माझ्या आईप्रती जे माझं प्रेम आहे ते मी व्यक्त कसं करणार किंवा व्यक्त करून जगाला दाखवायची गरज नाहीये. परंतु माझी आईविषयी माझं जे प्रेम आहे ते माझ्या अंतर्मनाला मी कसं काय समजून सांगणार. त्यांचं स्मरण कसं ठेवणार. स्मरण तर करतोच आहे पण मला असं वाटतं की माझ्या आईनी असं राहावं, तिथे तृप्त होऊन राहावं, हे सगळं मी कसं करणार. तर हा जो काही पितृ पक्ष पंधरवडा आहे या पंधरवड्यामध्ये मला असं वाटतं की 9वीच्या दिवशी माझी आई साक्षात माझ्या घरी जेवायला आलेली आहे आणि एखाद्या सुवासनीला जेव्हा मी घरी जेवायला घालतो तेव्हा मला माझी आई स्वतः आल्याचा फील होतो. ही जी काही भावना आहे तो आनंद आहे तो शब्दात वर्णन करता येणारा नाही आहे. ही तुमची भावना झाली ती स्वागतार्ह आहे. प्रत्येकाला जे काही त्यांचे पितर आहेत त्यांनी त्या पद्धतीने त्यांची भावना असली पाहिजे. माझा प्रश्न असा आहे की सकाळी देवपूजेपूर्वी आपण जी पितरांची सेवा करतो त्याविषयी आम्हाला माहिती सांगा. त्याच विषयावरती येत होतो मी. तर तो काही भाव आहे. आता जे मी सांगितलं की माझी आई आली मी तर आता जर समजा मी रोज सकाळी उठून आईची किंवा पितरांची प्रार्थना नाही केली, रोज सकाळी उठून जर मी दक्षिण दिशेकडे हात जोडून
पितृदेवो भव, मातृका देवो भव, सर्व पितर मातृका संतुष्ट असोत, आनंदी असोत, प्रसन्न असोत, अशी जर प्रार्थना नाही बोललो तर आता मी म्हटल्याप्रमाणे मी माझ्या आईला एवढ्या दिवसात विसरू शकलो नाही. त्याचं कारण हेच आहे की आम्ही रोज प्रार्थना आईची आणि वडिलांची, गेलेल्या माणसांची करतो. म्हणून मी कृतज्ञ, गेलेल्या माणसांना कृतज्ञतेप्रमाणे आम्ही त्यांची प्रार्थना करतोय. म्हणजे सर्वसामान्य लोकांनी अशाच पद्धतीने पितरांची सेवा अशाच पद्धतीने आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम आपण दक्षिण दिशेकडे हात जोडून पितृदेवो भव, मातृका देवो भव, सर्व पितर संतुष्ट असोत, सर्व मातृका संतुष्ट असोत, आनंदी असोत, प्रसन्न असोत, एवढी सोपी अगदी प्रार्थना आहे. आणि त्याला जर सायंटिफिकली टेम्परामेंट मध्ये जर बोलायचं झालं तर जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करत असतो तेव्हा तेव्हा आपल्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स होतात आणि त्या बायोकेमिकल्स रिॲक्शन्स आपल्याला मेंदूपर्यंत घेऊन जाऊन आपल्याला फ्रेश आणि ताजंतवाने ठेवतात आणि आपल्याकडून सक्सेस कामं होतात. म्हणजे सकाळी आंघोळ केल्यानंतर आधी सर्वात आधी ही प्रार्थना करायची दक्षिण दिशेला तोंड करून. पितृदेव सर्व सोपी प्रार्थना आहे. आणि गुरुजी पितरांची सेवा केल्यानंतर हातपाय धुवून मग आपण नैमित्तिक सेवेकडे. मग आता पुन्हा आपल्याला बाथरूम मध्ये जायचं आहे. बरोबर. आंघोळ केल्यानंतर दक्षिण दिशेकडे हात जोडून पितरांची प्रार्थना करायची आहे. पितृदेवो भव, पितृदेवो भव, मातृका देवो भव, मातृका देवो भव, सर्व पितर संतुष्ट असोत, आनंदी असोत, प्रसन्न असोत, सर्व मातृका संतुष्ट असोत, आनंदी असोत, प्रसन्न असोत, अशी प्रार्थना करायची. अशी प्रार्थना केल्यानंतर पुन्हा बाथरूम मध्ये जायचं. बाथरूम मध्ये हातपाय तोंड धुवायचे, तोंडात पाणी घेऊन चूळ भरून टाकून द्यायचं पाणी. ते असं का करायचं तर आपण जेव्हा पितरांची प्रार्थना करत असतो तेव्हा पितर आपल्याला अटॅचमेंट झालेले असतात. अच्छा. आणि मग आपल्याला अटॅचमेंट झालेले असताना त्यांच्या सहित आपण इतर देवतांची सेवा करू शकत नाही. म्हणून आपण त्यांना त्यांच्या जागी पाठवण्यासाठी ही प्रोसिजर आहे. अच्छा. आपण चूळ भरल्यानंतर आणि हातपाय धुतल्यानंतर बाहेर येऊन पुन्हा ईश्वराची सेवा करावी पूर्वेकडे तोंड करून. म्हणजे आपल्याला पितरांचं सहकार्य 100% मिळतं आणि पुन्हा आपल्याला ईश्वराचं सुद्धा 100%, आपल्या देवी देवतांचं, कुलदेवीचं सुद्धा आशीर्वाद आपल्याला 100% मिळतो. एवढंच नाहीये तर दिवसभरात आपण पुन्हा अजून एक काम केलेलं आहे. काही लोकांचे पितर फार चिडलेले असतात, ते ऐकत नाही. बदमाश आहेस तू, वंशजाला म्हणतात. एवढे दिवस तू मला काही केलेलं नाहीये किंवा जिवंत असताना तू मला फार यातना दिलेली आहे, माझी प्रॉपर्टी हडपलेली आहे, मला इकडे झोपवलेलं आहे, तिकडे झोपवलेलं आहे, वेळेला मला हॉस्पिटलला नेलेलं नाही, छळ केलेला आहे आणि ते त्रासलेले असतात आणि मेल्यानंतर सुद्धा ते त्यांच्या तसंच डोक्यात असतं. ते अच्छा सूक्ष्म रूपाने सूक्ष्म देहामध्ये तसंच असतं आणि तो सूक्ष्म देहानेच अशा व्यक्तींना सुद्धा त्रास देतात. मग त्यांना तो पितृदोष असं. त्रास काय होतो? त्रास वेगवेगळ्या प्रकारचे ज्यांना पितृदोष आहेत त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होऊ शकतो. घरात सतत कटकटी होणे. अच्छा. सगळ्यात त्याचं मोठं कारण घरात सतत कटकटी होणे. घरात सतत मांसाहार खायची इच्छा होणे हे पितृदोषाचं मोठं लक्षण आहे. अच्छा. घरात व्यसनी लोक असणे, दारू पिणे वगैरे, हे मोठं लक्षण आहे. त्यापैकी मुला मुलींचे विवाह न होणे हे पितृदोषाचं मोठं कारण आहे. विवाह झाले तर ते टिकत नाहीत हे सुद्धा पितृदोषाचं मोठं कारण आहे. अच्छा. आणि सगळंच चांगलं असेल तर सतत कर्जबाजारी असणं आणि धंद्यात अपयश येणे हे पण पितृदोषाचं सगळ्यात मोठं कारण आहे. आता पितृदोषाविषयी आपण भाष्य केले काही माहिती देत आहे तर पितृदोषाचे प्रकार मी ऐकले, एक सौम्य, मध्यम आणि प्रखर पितृदोष असं काही असतं का? हो हो हो. त्याविषयी पण आम्हाला सांगा. हा विषय कम्प्लीट करा, आजचा विषय कम्प्लीट करा. त्याला आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं म्हणू. अच्छा. पितृदोष हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं आपण नाव देऊ. शास्त्रामध्ये वेगळं आहे, तुम्ही बोलला तसंच आहे, प्रखर आणि सौम्य. पण आपण वेगळं, आपण जे सांगत होता तो प्रखर पितृदोषात मोडणारा प्रकार. हा, तो प्रखर पितृदोषात मोडणारा प्रकार. आता एकनाथ महाराजांचं उदाहरण मी तुम्हाला देतो. एकनाथ महाराजांनी त्यांच्या घरी ब्राह्मण जेवायला बोलवलं होते, परंतु ते ब्राह्मण काही कारणास्तव त्यांच्या घरी जेवले नाही. परंतु एकनाथ महाराजांनी स्वर्गातून स्वतः पितरांना बोलवलं आणि स्वतः पितरांच्या पंक्तीच्या पंक्ती ठेवल्या. आता किती मोठा अधिकार असेल, स्वतः पितर तिथे जेवायला येतात, याचाच अर्थ तो पॉझिटिव्ह पितृदोष. अच्छा. म्हणजे पितरांचा 100% त्यांना आशीर्वाद, खुशीने पितर येतात, जेवून जातात, आशीर्वाद देऊन जातात.
आणि जर प्रखर तुम्ही पितृदोष म्हटलात तर ते प्रखर पितृदोष असल्यानंतर त्या घराण्यातल्या व्यक्तीला त्या घराण्यातल्या व्यक्तीचे पितर जेवायला सुद्धा येत नाहीत. अच्छा, हे एवढ्यापर्यंत जातं. अतिशय या किंवा घराला अवकाळ आलेली असते, अवकाळ आलेली असते आणि घरामध्ये सतत आजार प्रजार सतत चालू असतात. कितीही उपाय केलं तर कशाचा काहीच फरक पडत नाही. अच्छा, त्यात जर एखाद्याने घरामध्ये जर समाधी वगैरे बनवून ठेवली असेल पूर्वजांशी प्रार्थनेसाठी किंवा प्रेमापोटी जर त्यांचे अस्थी मटक्यात भरून तिथे ठेवली आणि त्याला चबुतरा भरून जर समाधी बनवली तर ते घातक असतं. ते सद्गतीला जात नाही, ते सद्गतीला जातच नाही ना. तुम्ही त्यांना देव म्हणून तिथे पूजला आणि त्या हाडाच्या रूपाने त्याची काहीतरी वस्तू तिथे त्याची हाडच ठेवली तुम्ही. अरे बापरे, हाडच ठेवलेली आहे तर ते हाडाच्या रूपामध्ये तो तिथे राहतो आणि त्याला तुम्ही कोंडून ठेवताय. अच्छा, आणि मग 1-2 पिढ्या गेले की त्या समाधीवरती कुत्री येऊन घाण करतात. अक्षरशः अशी अवस्था आहे. आता जेव्हा आपल्याकडे येतात काही ठिकाणी अशा घडलेल्या असतील घटना. घडलेले नाही, खूपच आहेत. माझ्याकडे तर आठवड्यातून 2-3 केसेस अशाच येतात. जेव्हा आम्ही पत्रिका मांडल्यानंतर त्यात बरोबर मला कळतं की आम्ही जेव्हा विचारतो घराण्यात एखादा कोण गेलाय त्याची समाधी बनवून ठेवली का, तर हो म्हणतात. पत्रिकेत हे दिसतं, पत्रिकेमध्ये दिसतं ना. म्हणजे ह्या चुका ज्या केल्या जातात त्या पुढच्या पिढ्यांना त्रासदायी ठरतो. आणि मग त्या व्यक्तीची प्रत्येकाची एक एनर्जी असते ना. तुमची एक वेगळी एनर्जी आहे पत्रकार म्हणून, माझी एक गुरुजी म्हणून एक एनर्जी वेगळी आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट त्यांची एक एनर्जी वेगळी होते. तर प्रत्येकाची एक वेगळी एनर्जी आहे ना. बरोबर आहे. सावरकरांची एक एनर्जी वेगळी आहे, आंबेडकरांची एक वेगळी एनर्जी आहे. तर ह्या प्रत्येक व्यक्तीची एक एनर्जी आहे, त्यांच्या विचारांची एनर्जी असते. तसे आपल्या वडिलांचे वडील, वडिलांचे वडील, वडिलांचे वडील त्यांनी सुद्धा काहीतरी चांगले किंवा वाईट विचार केलेले असतात. त्या चांगल्या किंवा वाईट विचारांची एक एनर्जी असते आणि ती एनर्जी साठून राहते. अच्छा, आणि मग ती एनर्जी त्रास देते. ते अस्थी विसर्जित करणं गरजेचं आहे. अस्थी विसर्जन कराव्याच लागतील. अच्छा, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व स्वामी सेवकांना सांगू इच्छितो, जर आपल्या घराण्यामध्ये अशी एखाद्याची समाधी बनवून ठेवली असेल तर आपण विधिवत ती समाधी तोडावी, त्या अस्थी विधिवत व्यवस्थित ठिकाणी विसर्जन कराव्यात असा हेतू आहे. कारण असं केल्यानंतर त्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होते. म्हणजे आपण केंद्रबिंदू आपल्या बाजूला आपले पितर, त्यांच्या पुढची रिंग आहे ते देवांची, त्याच्या पुढची जी रिंग आहे ते दानवांची, त्याच्या पुढची जी रिंग आहे ते ब्रह्मा विष्णू महेश अशी उत्पत्ती स्थिती आणि लय मधले, आणि त्याच्या पुढे ईश्वर परमात्मा त्याची आहे. त्यामुळे मग हे असे लिंक आहे. मग आपल्याला जर परमात्म्याला म्हणजे आपल्या शरीरातल्या आत्म्याला परमात्म्याची भेट घडवायची असेल तर काय काय तोडून जावं लागणार आहे लक्षात ठेवा. कसं मार्गक्रमण किंवा एक टप्पे कशा ओलांडावे लागतात ते महत्वाचं. आज फार महत्वाचा विषय आला, कारण आपण केंद्रबिंदूला आहोत आणि आपल्या बाजूला किती वलय आहेत हे लक्षात ठेवा. किती मिती आहेत, या मिती वलय म्हणू आपण. वलय मिती म्हणू शकतो, पण हे वलय आहे. त्या एनर्जीची एवढी वलय आहेत आणि एवढ्या सगळ्या एनर्जीला क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. तो टप्पा गाठायचा म्हणजे मोक्ष प्राप्तीचा. मगाशी गुरुजी थोडा विषय मी खंडित केला होता. आपण प्रखर पितृदोषाची लक्षणं सांगत होता, तर त्याविषयी परत आपण एकदा तो विषय आणखी खुलासेवर सांगूया. प्रखर पितृदोषामध्ये मगाशी तर सांगितलं, त्यामध्ये अजून एखाद्याचा अचानक अपघात होणे मेन रोडला, त्याला पण ते पण प्रखर पितृदोषामध्येच येतं. किंवा एखाद्याचा अपघात झाला असेल तरी तो व्यक्ती त्याला सद्गती न मिळाल्यामुळे तो सुद्धा घरच्या लोकांना बऱ्या प्रकारे त्रास त्यांचा होऊ शकतो. त्याचं निवारणासाठी काही विधिविधान आहे ते सगळं करावं लागतं आणि ते केल्यानंतर मग बऱ्यापैकी आपल्याला सुख शांती समाधान मिळायला सुरुवात होती. तो प्रत्येकाला येणारा तो अनुभव आहे. ते असं सांगून नाही होणार आहे की तुम्ही हे करा आणि तुम्हाला त्याचं फळ मिळेल. मग तो किती चिडलेले आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी, त्याच्यावर ते सगळं रिझल्ट आहे. बर, आता समजा तुम्ही मला विचारताय लोकांच्या हेतूसाठी, तुमचा हेतू आहे की लोकांना ज्ञान मिळावं, त्या हेतूने तुम्ही मला विचारताय आणि ते आपलं पुण्य कुठेतरी जमा होत आहे थोडंफार, तर हे पुण्य पुढच्या 7 पिढ्यांना उपयोगी येतं. तसंच एखाद्या व्यक्तीने लुटमार केली, काय केलं तर त्याच्या मागे ते पाप जमा होतात. मग ते पाप जमा झालं की ते मग 7 पिढ्यांना त्रास देतं.
याचं थोडक्यात तुम्हाला उदाहरण देतो. आता वाल्या कोळ्याचंच घ्या. वाल्या कोळ्याने एवढं सगळं केलं आणि आई वडिलांना विचारलं की तुम्ही या माझ्या पापामध्ये भागीदार होणार का? त्यांनी नकार दिला. त्याच्यानंतर मग यांचे डोळे उघडले आणि मग नारद मुनीला म्हणाले आता मी काय करतो? तर काही करू इथे बस सेवा कर. आणि मग त्यांनी साधना केल्यानंतर त्यांचं सगळं स्ट्रक्चर बनलं. सायंटिफिकली काय झालं तर वाल्या कोळी जेव्हा साधनेला बसले तेव्हा गायत्री मंत्राची त्यांनी दीक्षा घेतली आणि गायत्री मंत्राची सेवा सुरू केली. अच्छा. आणि गायत्री मंत्र सुरू केल्यानंतर, गायत्री मंत्राची साधना सुरू केल्यानंतर व्यक्तीच्या पाठीमागचे सगळे पाप, सगळे दोष, पीडा, इडापिडा सगळे निघून जाते, हटून जाते आणि स्वच्छ होतो. अगदी जळून जशी राख होते तसं जळून त्याच्या पाठीमागची इडापिडा राख होऊन जाते आणि तो स्वच्छ होतो आणि सतसत विवेक बुद्धीने उभा होतो. थोडक्यात गुरुजी मला असं विचारायचंय की गायत्री मंत्राच्या प्रभावाने पितृदोष सौम्य होतो? नाही, गायत्री मंत्राचा पितृदोषाचा काही संबंध नाही. उलट त्रास होण्याची शक्यता असते. गायत्री मंत्र सुरू केल्यानंतर पितृदोष असेल तर पितरांना त्रास होतो म्हणून पितर अजून त्रास देतात. कारण गायत्री मंत्र राग करण्यासाठीच आहे. हो, सूर्याचं आहे ते, अग्नी आहे ते, अंगार आहे तो. मग तुम्ही समजा आता सुरू केली गायत्री मंत्र आणि मध्येच कुठेतरी थांबलात तर ती दुसरी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर चाल करते जास्त मोठ्या प्रमाणात. म्हणून गायत्री मंत्राची साधना कायमस्वरूपी करावी. मग करायची खंडित करू शकत नाही. पण तुम्हाला किंवा आम्हाला ते शक्य होत नाही ना. रोज आपण उठसोट इकडे तिकडे कामात काही नियम पाळावे लागतात. असं आहे ज्या ठिकाणी गायत्री मंत्र म्हटला जातो त्या ठिकाणाहून 1 कोस आसपास असा डायमीटर मध्ये कुठलीही हत्या होऊ नये. अच्छा. मांसाहार खाल्लं जाऊ नये अशा पद्धतीचं जर वातावरण असेल तर त्या ठिकाणी गायत्री मंत्राचं जास्त फळ मिळतं आपल्याला. पितरांचा विषय आता थोडा अर्धवट राहिला होता. पितरांना मोक्ष मिळण्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये म्हणा किंवा आता आपण पाहतोय तर त्र्यंबकेश्वरमध्ये नारायण नागबली विधी केला जातो, त्रिपिंडी श्राद्ध केलं जातं. त्यानंतर माहेरकडचा जो दोष असतो, पत्नी असेल, मातृघराण्याचा दोष, तर त्याच्यासाठी मातृगया गुजरातमध्ये जे सिद्धपूर आहे त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्याच्याशिवाय बौद्ध गयामध्ये विधी करायला सांगितलं जातो. नेमकं काय आहे ह्याची माहिती काय नेमकी? बघा कसं आहे की नारायण नागबली वेगळा आहे आणि नारायण बली वेगळा आहे. नारायण बली कुठेही केला जातो. नारायण बली कुठेही केला जातो. पण नारायण नागबली फक्त त्र्यंबकेश्वरलाच केला जातो. अच्छा. काही ऐक्यू कहाणी आहेत, ऐक्यू कथा म्हणेल मी त्याला. कारण सगळ्यालाच शास्त्र आणि पुराण जर आपण त्याचा आधार देत बसलो तर ते कोणी लिहिलेलं आहे, ते लिहिलेलं खरं आहे का नाही याचे सगळे प्रूफ द्यावे लागतात. त्यामुळे मी सरळ ऐक्यू कहाणी असाच शब्द वापरतो. अच्छा. कारण ऐक्यू माझ्या गुरुजीने सांगितलं, त्यांच्या गुरुजीने त्यांना सांगितलं, त्यांच्या गुरुजीने त्याला सांगितलं, असे कहाणी आलेले आहेत. बरेच अशा कहाणी आहेत. तर त्या ऐक्यू कहाणी अशा आहेत. दशरथ राजाला पुत्र प्राप्ती होत नव्हती म्हणून दशरथ राजाने यज्ञ केला, पुत्र कामेष्टी यज्ञ. आणि तो यज्ञ केल्यानंतर त्यांना संतान प्राप्त झाली असं आपण म्हणतो. परंतु इन बिटवीन त्या समकालीन कालखंडामध्ये झालं असं की ती एकदा शिकारीला बसले असता तिकडून त्यांच्या हातून श्रावण बाळाची हत्या झाली आणि त्यांना ते कमंडलोतून पाणी घेऊन गेले. तेव्हा श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दशरथ राजाला श्राप दिला आणि सांगितलं की तू पुत्र करून मरशील. म्हणजे त्यांना आनंदही झाला आणि दुःखही झालं. वनवासात ज्यावेळी राम गेले त्यावेळी दुःखात झालं. मग दुःखही झालं आणि आनंदही झालं. याचं कारण असं की त्यांना मुलं नव्हती. मी पुत्र करून मारणार म्हणजे मला मुलगा होणार, त्याचा आनंद झाला. पण श्रावण बाळाचा विनाकारण हत्या झाली त्याचं दुःख त्यांना होतच. तरी ते तसेच आले. तोपर्यंत पुत्रकामेष्टी यज्ञ वगैरे सर्व झाला होता. राण्यांना काही फळ खायला द्यायचं ते दिलंही होतं. तो पण पुन्हा ट्रॅक वेगळा आहे, कहाणी वेगळी आहे ती. तर थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांना मुलं संतान प्राप्ती झाली आणि रामाला वनवास मिळाला. आणि श्रीराम प्रभू वनवासात फिरत असता त्र्यंबकेश्वर जवळ आले आणि इकडे दशरथ राजा इन बिटवीन वारले होते. मग तिथे ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झाले त्र्यंबकेश्वरला आणि प्रभू रामचंद्राला म्हणाले की तुम्ही इथे नारायण नागबली विधी करा म्हणजे तुझ्या वडिलांना सद्गती मिळेल, नाहीतर ते असेच भटकत राहतील. अच्छा. म्हणून पहिला विधी त्र्यंबकेश्वरला प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे.
म्हणून तिथे ती परंपरा चालत आलेली आहे. त्याच ठिकाणी करावा आणि त्याच ठिकाणी करता येतो. बाकी नारायण बली कुठेही करता येतो, पण नागबली त्याच ठिकाणी केला जातो. पितरांच्या मोक्षासाठी, मुक्तीसाठी हा विधी हो करण्याची सांगितलं जातं. हो हो. आणि मग जर बौद्ध गयामध्ये जो विधी सांगितला गेलाय किंवा मातृगयामध्ये सांगितलं गेलाय ते 3 पिढ्यांसाठी आहे, सपिंडासाठी आहे. सपिंड म्हणजे 7 पिढ्यांसाठी, पण इथे नारायण नागबली मात्र 42 पिढ्यांसाठी आहे. अच्छा. आणि त्या व्यतिरिक्त एखाद्याच्या हातून गोहत्या झाली असेल, सर्पाला मारला असेल, सर्पाला मारताना पाहिलं असेल, तर ह्या सर्व, किंवा एखाद्याकडून हत्या झाली असेल, तर ज्याची हत्या झाली तो काय गप्प बसणार आहे का? तर ह्या सर्व गोष्टींच्या निवारणासाठी तो नारायण नागबली विधी केला जातो. आपण सांगितलं की त्र्यंबकेश्वर मध्ये नारायण नागबली विधी केला जातो, ठीक आहे. पण अनेक लोकांच्या तक्रारी अशा असतात की आम्ही नारायण नागबली विधी केला पण आम्हाला काही गुण झालेला नाही किंवा आमचा दोष काही कमी झालेला नाही, तर असं अपयश येण्यामागचं काय कारण असू शकतं? हा, प्रेक्षक मित्र हो, आपण नारायण नागबली करायच्या आधी कुलदेवीची आणि कुलदेवाची प्रार्थना करावी. कुलदेवीला आणि कुलदेवाला जावं आणि कुलदेवीला आणि कुलदेवाला साकडं घालावं. हे ज्याचा जो देव असेल त्या देवाला साकडं घालावं, मूळ स्थानावर गेलं पाहिजे. हा, मी एखाद्याची तुळजाभवानी आहे असं समजून मी प्रार्थना करत आहे. हे तुळजाभवानी माते, हे खंडेराया, आम्ही आमच्या पितरांच्या सद्गतीसाठी नारायण नागबली करण्यासाठी जात आहे. आमच्या सर्व पितरांना सद्गती मिळू दे. आमच्या हातून नारायण नागबली विधी निर्विघ्नपणे पार पडू दे आणि आमच्या सर्व पितरांना सद्गती मिळू दे आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळू दे, अशी प्रार्थना करावी लागते कुलदेवी आणि कुलदेवाला. त्याच्यानंतरच नारायण नागबली विधी करावी. याविषयी कोणी सांगितलंच नाहीये की असं सांग, अशी प्रार्थना करावी. तेच आहे ना, कारण काय झालंय की नारायण नागबली तुम्ही जेव्हा करता तेव्हा मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे असलेलं पुण्य ते तुम्ही खर्च करत असता आणि तुमच्या खर्च केलेल्या पुण्याच्या ताकदीवरती तुमच्या पितरांना सद्गती मिळत असते. अच्छा. मग आता तुमच्याकडे पुण्यच नाहीये. तुमच्याकडे पुण्य असतं तर तुमचं चांगलं चाललं नसतं का? तर तुम्हीच कांगाल आहात, तर तुम्ही पितरांना काही सद्गती मिळवून देणार आहात. म्हणून कुलदेवीकडे आणि कुलदेवाकडे जायचं आणि साकडं घालायचं. मग ते कुलदेवी पुण्य सप्लाय करते आणि ते पुण्य घेऊन आपल्या पितरांना गती मिळवून देते. कारण जसं आपण कुलदेवीला जवळ आहोत तसं आपण मृत्यूनंतर सुद्धा कुलदेवीला जवळच आहोत. अच्छा. तर आपण जन्मजन्मांतर त्या कुलदेवीच्या आणि कुलदेवतेची ऋणीच असतो. त्यामुळे कुलदेवीचा आणि कुलदेवाचा आशीर्वाद मरणोत्तर सुद्धा आपल्या उपयोगी येत असतो. त्यामुळे आपण कुलदेवीला आणि कुलदेवाला सोडून चालत नाही. कुलदेवीला आणि कुलदेवाला सतत आपल्याला जावंच लागतं. वर्षातून एकदा तरी जावं. त्यांचा मान सन्मान. लोक प्रत्येक महिन्याला जाणारे लोक आहेत, प्रत्येक महिन्याला कुलदेवीचा आणि कुलदेवाचा सन्मान करणारे लोक आहेत आणि त्यांची भरभराटी कशी आहे बघा. भरभराटी म्हणजे मी आर्थिक दृष्टिकोनातून म्हणत नाहीये, सुख शांती आणि समाधान, या गोष्टी महत्वाच्या. ह्या गोष्टी महत्वाच्या. म्हणजे केवळ पैशाकडे पाहून ठरवता येणार नाही. भरभराटी म्हणजे तो अर्थ लागत नाहीये. पण त्या म्हणजे ही कारण आहेत अपयश येण्याची. हा, नारायण नागबली करून सुद्धा आपल्याला त्याचा रिझल्ट न येण्याची ही कारण आहेत. अजूनही कारण आहे की प्रखर पितृदोष असल्यानंतर नारायण नागबलीसाठी जातानाच भांडण, तंटा, अपघात आणि तिथे गेल्यानंतर विधी करताना सुद्धा मन शांत नाही, बेचैन आहे. अशा परिस्थितीत तिथे मनाच्या विरुद्ध घडतंय, कोणतरी वाढतंय आणि ते सूत्र लागतं, अशा ते पण घडतं. मासिक धर्म सुरू होतो, ते पण सुरू होतं. अचानक विधी, आता ताईचा मासिक धर्म सुरू नसतो, 15 दिवस असतात अजून, पण अचानक मासिक धर्म सुरू होतो. बऱ्याच अडचणी येतात. हे प्रकार पितृदोषाची कारण आहे. अपघातही काही घडतात जाण्याच्या मार्गावर. पण हे चिकाटीनं तो विधी केला पाहिजे. म्हणून कुलदेवीला आधी जायचं, निर्विघ्नपणे पार पडू दे. कुलदेवीला साकडं घातलं, महाराजांना साकडं घातलं की काही अडचण येत नाही. सगळ्यात आधी शेवटचा उपाय जो आपण म्हणतो तो स्वामी आहेत ना. म्हणजे आपला जो सुरुवातीला आपण पहिलाच प्रश्न विचारला होता की पितरांची सेवा आणि स्वामींच्या सेवेशी काय संबंध आहे. हा, प्रेक्षक मित्र, जर आपल्याला नारायण नागबली करून यश मिळत नसेल किंवा आपल्या हातून कधीही नारायण नागबली करण्याचं स्वप्न पूर्णत्वात जात नसेल तर आपण सर्वात आधी स्वामींना शरण जावं, स्वामी महाराजांना साकडं घालावं आणि कुलदेवाला जाऊन साकडं घालावं. आपल्या हातून नारायण नागबली निश्चितपणे होईल आणि त्याचा 100% आपल्याला त्याचा फायदा मिळेल. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा अगदी मनापासून मन लावून तुम्ही नारायण नागबली विधी करा. कधी कधी काय होतं की
पत्नीची इच्छा नसते, पती तिला जबरदस्तीने घेऊन गेलेला असतो. कधी कधी पत्नी पतीला जबरदस्तीने घेऊन गेलेले असते. म्हणजे त्यांची मानसिकता तशी नसते. मनापासून करा. मनापासून केले की तुमच्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स होतात आणि त्या रिॲक्शन्स तुम्हाला फ्रेश आणि आनंदी ठेवतात. घरी येईपर्यंत तुमचा सॉफ्टवेअर चेंज झालेला असतो आणि आनंदी असल्यामुळे तुम्ही प्रत्येक कामामध्ये केलेलं काम तुम्हाला यशस्वीरित्या पार पडून तुमचं प्रगती होत जाते. गुरुजी, आपण नारायण नागबलीविषयी सांगितलं, परंतु इतकी प्रचंड फी आकारली जाते दक्षिणा की सामान्य माणसाला परवडत नाही. एखाद्याची परिस्थितीच नसेल हे सगळं करायची, तर अशा व्यक्तीने काय करावं, त्याला काय तुम्ही सांगा? अशा व्यक्तींसाठी जर एखाद्याला नारायण नागबली नसेल करायचं तर नाही करू दे. पैसे नाही तर नका जाऊ. कोणी सांगितलंय तिकडे नारायण नागबली करायला? नका जाऊ ना. पण त्याचा त्रास मग कसा कमी होणार? त्रास कमी करण्यासाठी एक तर सकाळची पितरांची प्रार्थना आहे आणि नित्य नियमाने जर पैसेच नाही आहे, तुम्हाला ते बुवाबाजी वाटते किंवा ते लोक तुम्हाला लुटतायत अशी भीती वाटते, प्रचंड पैशाची मागणी करतायत, तर सोडून दे ना नारायण नागबली. कशासाठी करायचंय? त्याच्यासाठी पुण्यकर्म दिलेलं आहे ना. गरुड पुराणामध्ये खूप काही 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 दिलेलं आहे, तर ते करता येतं. एक तर सकाळची पितरांची प्रार्थना करावी, त्याच्यानंतर शंकराच्या मंदिरात जावं. कारण आपण मेल्यानंतर कोणाच्या ताब्यात असतो? शंकराच्या. शंकर स्मशानवासी आहे, म्हणजे आपले मेलेले लोक कोणाच्या ताब्यात आहेत? तर शंकराच्या ताब्यात आहेत. मग आपल्याला प्रखर पितृदोष झालेला आहे, तर मग आपण काय केलं पाहिजे? शंकराला साकडं घातलं पाहिजे. मग ती प्रार्थना आहे. शंकराच्या मंदिरात जाऊन दूध घाला, पाणी घाला किंवा स्पर्श करून एक प्रार्थना करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शंभो शिवशंकरा, शिव पार्वती, हर हर महादेवा, हे ईश्वरा, हे जगदंबे, आमच्या सर्व पितरांना मातृकांना सद्गती मिळू दे, त्यांच्या आशीर्वाद आम्हाला मिळू दे, अशी प्रार्थना करा ना. हा तर सोपा उपाय आहे. अगदी सोपा उपाय, पण नित्य नियमाने करायचा. अच्छा, नित्य नियमाने रोज न चुकता करायचा, मग त्याचं फळ तेवढंच मिळतं. कशाला करायचंय नारायण नागबली? पण आपली तयारी नाही ना तेवढं करायची. त्यामुळे मग काय, 3 दिवस गेलं, पिकनिक म्हणून गेलं, पैसे दिले, संपला विषय, नारायण नागबली केला, आता मी नारायण नागबली केला, माझा पितृदोष गेला, असं एक समज होतो. मानसिकता तशी तयार झालेली आहे लोकांची. म्हणजे स्वतः काही करायला नको, जे काही करायचं ते करतील ना. भटजीला बसवायचं, तो काय करतो? दक्षिणेसाठी करणारच ना. आणि मग अशी आपलीच प्रवृत्ती निर्माण झालेली आहे, स्वतः काही करायचं नाही, मग त्यांच्याकडून करून घ्यायचं. मग ते घेणार ना. मग 25, 30, 50 हजार रुपये वाटते ते मागणार ना, करणार. आणि एकेकडे पैसे पडून आहेत, सुख शांती नाही, मग ते देतात. पण नित्य नियमानं जर तुम्ही शंकराची जर सेवा केली तर शंकर भगवान आपल्या पितरांना ऑर्डर करतात, तुझा वंशज माझ्याकडे तुझ्या सद्गतीसाठी प्रार्थना करतोय, जा त्यांना मदत कर. अच्छा. मग त्यांना नाईलाज असतो, शंकराचं ऐकून आपल्याला मदत करावीच लागते. अच्छा. म्हणून शंकर भगवान शीघ्र फलदायी आहेत असं आपण म्हणतो. आपण काय म्हणतो? भोळा शंकर लगेच नवसाला पावतो. भोळा शंकर नवसाला पावतो, पण कसा पावतो? तो आपल्याच पितरांना कामी लावतो, जा मदत कर, त्याची थोडी सेवा म्हणजे असे जसे स्वामी आहेत, स्वामी म्हणजे शंकर आहेत, पण असे म्हणून स्वामी शिवार शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो, हे जे म्हणत होते त्याला कारणच ते होतं, तूच सर्व करणार आहेस, त्यामुळे तुझी सेवा केली की आमचं आपोआप कल्याण होणार आहे. कारण आपल्याला मदत करण्यासाठी जे मटेरियल आहे ते शंकराकडे आहे. ज्याला शक्यच नाही त्याने सरळ शंकराला शरण जावं. तुम्ही जी सांगितले प्रार्थना ती त्याने नित्य नियमाने करावी, हे मात्र नित्य नियमाने करावे. आणि शंकराची सेवा म्हणजे प्रकृतीची सेवा. पुन्हा हे लक्षात घ्या, वैज्ञानिक दृष्टिकोनातून बोललं गेलं तर. मग रुद्राभिषेक जेव्हा आपण बोलतो तेव्हा प्राणवायू रुद्राला माझा नमस्कार असं म्हणतो, खळखळणाऱ्या झऱ्यारूपी रुद्राला माझा नमस्कार असं आपण म्हणतो. म्हणजे काही प्रकृतीची सेवा करतो, म्हणजे प्रकृतीमध्ये आपण शिवाला बघतो. म्हणजे शिवशंकर हेच सर्व जीवांचे अधिपत्य आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून स्वामी महाराज ब्रह्मा विष्णू महेश आहेत, अख्ख्या जगाचे स्वामी आहेत, तसे शिवशंकर ईश्वर आहेत. म्हणजे पितरांना मुक्त केले की तुमच्या बाजूचं दुसरं वलय तुटतं. जो जवळचा मार्ग आहे तो आधी स्वीकार. हा, म्हणजे तुमच्या जवळ काय आहे, तुमच्या बाजूला कोणतं वलय आहे, तर पितरांचं वलय आहे, मग ते तोडा. मग तुम्ही देवापर्यंत जाता, मग देवतांचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो, मग ते पण वलय तुटतं. मग दानव काय करत नाही, कारण दानव देवाच्या अंडरमध्ये आहे. मग डायरेक्ट ईश्वरापर्यंत सुद्धा तुम्ही जाता. दानव फारसा त्रास देत नाही, हे 2 वलय तुटले की. पण
गंमत अशी आहे, देवता बाजूला हटतात आणि पितरांचं वलय आणि दानवांचं वलय मग एक होतं. मग तो मोठा त्रास होतो. एकेकाच्या पत्रिकेत दानवदोष पण दिसतो आणि पितृदोष पण प्रखर दिसतो. अच्छा. देवतांचा कोप होतच नाही हो. कुलदेवी आणि कुलदेवाचा कोप कधीच होत नाही. देवतांचा कोप कधीच होत नाही. त्यांचा प्रचंड दयाळू असतात. नाही, दयाळू नाही, दयाळू नाही, अजिबात नाही. कुठलीच देवता दयाळू नाहीये. देवता न्याय करते. अच्छा. तुझ्याकडे काही पुण्य कमवलं असेल तर त्याच्या बदल्यात आम्ही तुला काहीतरी देऊ. स्वतः काही नाही देणार ते. तू काही पुण्य कमवलं तर आम्ही त्याच्या बदल्यात तुला 10 पटीने देऊ. स्वामी तेच सांगतात ना. तो एक श्री स्वामी समर्थ म्हटला तर त्याच्या बदल्यात मी तुला 10 पटीने काहीतरी देतो. काही न करता नाही, असंच नाही होणार. काही नाही करता नाहीच होणार आहे. म्हणून कर्म सिद्धांताचा होणारा परिणाम म्हणजे नशीब. कर्म हे करावंच लागणार आहे. ते अटळ आहे. कर्म, अकर्म आणि विकर्म. गीतेमध्ये फार छान कृष्ण बोललेले आहेत. अरे बापरे, काय गीता वाचत राहिलं तर मग तो विशेष वेगळा आहे. मागच्या वेळेला म्हणलो होतं आपण एकदा बोलूया, आपण उल्लेख केला होता. हा, एकदा गीतेवरती आपण बोलूया, एक एक श्लोक घेऊन बोलूया. काय फार छान वर्णन केलेलं आहे, अफलातून वर्णन केलेलं आहे. कर्म, अकर्म आणि विकर्म काय छान बोललेले आहे कृष्ण. आपण पितृ पंधरवड्यावर येऊया. बरेचसे जण पूर्ण भारतातनं पितृ पंधरवड्याला त्र्यंबकेश्वरला जातात नारायण नागबली विधी करायला. कितपत योग्य आहे आणि केलेला तो सफल होतो का त्यांनी केलेला चुकीचा आहे, काय तुम्ही सांगाल? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पितृपक्ष पंधरवड्यामध्ये मुहूर्त पकडून तो ते जातात नारायण नागबली करावा की नाही करावा. तर आता मी तुम्हाला त्याचं विश्लेषणात्मक त्याचं विवरण देतो. बघा, आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पितृपक्ष पंधरवडा कशासाठी आहे तर पितरांना घरी बोलवून त्यांना जेवघाव घालायचं, पंचपक्वान्न खाऊ घालायचं, त्यांना तृप्त करण्यासाठी आहे. आणि नारायण नागबली विधी कशासाठी आहे तर त्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी आहे. हा, बरोबर. मग पितृपक्ष यामध्ये जे काम आहे ते तुम्ही करताय का? त्यांना तृप्त करताय का त्यांना घालवून टाकताय पृथ्वीवरून? अच्छा. कारण नारायण नागबलीमध्ये सिस्टम अशी असते की गेलेले पितर, सर्व पितरांचे प्रतिनिधी एक बाहुला बनवतात आणि त्या बाहुल्यामध्ये त्याला बोलवतात. त्याच्यामध्ये त्याला नारायण असं नाव देतात. नारायण बली नंतर आधी जो बाहुला असतो त्या बाहुल्यामध्ये सर्व पितरांना बोलवतात आणि त्या बाहुल्यामध्ये त्यांचा जीव टाकतात आणि त्यांना सांगतात की आता हा तू नारायण आहेस, तुला आम्ही सद्गती मिळवून देतोय. ते करण्यासाठी यमाच्या ताब्यात त्याला देतात. अच्छा. आणि तिथे ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवांना बोलवतात मंत्राद्वारे आणि त्यांची प्रतिमेची पूजन करतात आणि त्या बाहुल्याला म्हणजे नारायणाला बली देतात. म्हणजेच त्याचा अंतिम संस्कार वगैरे 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 वर्षश्राद्धापर्यंत सर्व क्रिया करतात. म्हणजे इकडे तिकडे गेलेला आपला कोणी पितरांपैकी कोणी जीव असेल, दुर्मरण ज्याला मिळालेलं आहे, दुर्मरण मिळालेलं आहे, ज्याला गती मिळालेली नाही, त्या व्यक्तीला पकडतात आणि त्यांना यमाच्या दरबारात येऊन ब्रह्मा, विष्णूच्या, महेशाच्या साक्षीने त्यांना सद्गती मिळवून देतात. असा तो विधी आहे. तो विधी आहे. म्हणजे नारायण नागबली हा विधी पितरांना सद्गती मिळवून देण्याचा विधी आहे. पितृपक्ष पंधरवडा हा विधी पितरांना तृप्त करण्याचा आहे. त्यामुळे आपण पितृपक्ष पंधरवड्यामध्ये कधीही नारायण नागबली विधी करू नये. आणि करायचाच असेल तर द्वितीयेला, तृतीयेला, चतुर्थीला, पंचमीला श्राद्ध केलं जातं. त्यांना जेवण खाऊन घालून तृप्त केलं जातं. मग त्याच्यानंतर पंचमी, अष्टमी, सप्तमीला तुम्ही करा नारायण नागबली, चालेल. त्याच्या आधी मात्र नाही करता येणार. म्हणजे आधी त्यांना तृप्त करा, खाऊ पिऊ घाला आणि मग मुक्तीचं बघा. अच्छा. असं करता येऊ शकतं. असं करता येईल. अच्छा. तोच तर आता हे लोकांना माहिती नाही. माहिती नाही. लोकांना वाटतं की ह्या पितृ पंधरवड्यात केलेलं तर एकदम फलदायी होतं. ह्या पितृपक्षामध्ये केलेलं कार्य सर्व सफल होतं असं त्यांना वाटतं, पितृकार्य. पण तसं नाहीये ते. कारण त्याला हे कारण आहे. ही कारण लक्षात घेऊन त्यांनी केलं तर ते होऊ शकतं. पितरांना तृप्त करण्याचं हा पंधरवडा आहे. त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी जे जे काम आहेत ते करा ना. मग त्यांना काय आवडत होतं तर समजा माझ्या आजोबांना एखाद्याला मदत करायला आवडत होते तर एक त्यांच्या नावे काही मदत, सामाजिक कार्य करा. माझ्या आजोबांच्या नावे
कोणाला डोनेट करायचं आहे तर त्यांना डोनेट करा. माझ्या पंजोबाला हे आवडत होतं, माझ्या आईला हे आवडत होतं, माझ्या वडिलांना हे आवडत होतं, तर ते कार्य करा ना. ते सर्वश्रेष्ठ कार्य आहे, कारण ते जिवंत राहणारे कार्य आहेत कायमस्वरूपी. कुठे पाणी प्यायला बोर नसेल तर त्यांच्या नावे बोर घ्या. हे कायमस्वरूपी त्यांच्यासाठी आलेली कायमस्वरूपी त्यांना गती मिळवून देणारी कार्य आहेत. तर अशा पद्धतीने केलं तर चालेल. परंतु ज्यांना काही ह्या पंधरवड्यामध्ये नारायण नागबली करायचा असेल तर आधी पितरांना घरी त्याच्या तिथी प्रसन्न करावं, त्यांना तृप्त करावं आणि त्याच्यानंतरच नारायण नागबली करावं. आणि यामध्ये जर कुणाचं काही राहिलं असेल किंवा तिथीच माहित नसेल, मगाशी तुम्ही प्रश्न विचारला, एखाद्याला कोणाला तिथीच माहिती नसेल तर सर्व पित्री अमावस्या हे सर्वांसाठी आहे. मग सर्वांसाठी सर्व पित्रांना मिळून एकाच वेळेला जीव घातलं जातं. आता तुम्ही सांगताय की त्यांना पंचपक्वान्न घाला, ठीक आहे, पण पिंडदान हा जो महत्वाचा विषय आहे, प्रति सांवत्सरिक ज्याला आपण श्राद्ध म्हणतो, तर तेही करणं गरजेचं असतं का? पिंडदान म्हणजे काय, तर पिंडी ते ब्रह्मांडी हा आपला पिंड आहे. पिंडदान म्हणजे एकाला म्हणजे वडिलांना आजोबामध्ये मिक्स करणं, आजोबाला पंजोबामध्ये मिक्स करणं, म्हणजे थोडक्यात 3 पिढ्यांची सेवा, त्याला त्रिपिंडी असं म्हणतो. आणि त्यालाच पिंडदान, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली पिंडदान केलं जातं. पिंडाचं दान, पिंडाचं दान केल्यामुळे आता माझ्या शरीराचा जो पिंड आहे मी दान केला, म्हणजे काय केलं तर माझ्या शरीरामध्ये जे होतं ते मी दान केलं. कोणाला केलं तर दुसऱ्या योनीला दान केलं. आलं लक्षात? दुसऱ्या योनीमध्ये माझं रूपांतर झालं, म्हणून ते पिंडदान करायचं असतं. त्याला गती मिळाली, त्यातून तो निघून दुसऱ्या योनीमध्ये जावं, त्यातून तिसऱ्या योनीमध्ये जावं, ते एक योनी सोडून पुढच्या योनीमध्ये जावं, त्यासाठी ते पिंडदान करायचं असतं. त्याच्याशिवाय काही तीर्थक्षेत्रांवर सुद्धा पिंडदान केलेलं फार फलदायी ठरतं. हो, त्यापैकी एक नरसोबाची वाडी आहे, पण तिथे नारायण नागबली नाही. त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्प वगैरे काय केलेलं आहे. उल्लेख असा आहे की ज्या ठिकाणी नद्यांचा संगम असतो त्या ठिकाणी अशी कार्य करावी सफल होतात. अच्छा. तर त्रिपिंडी कुठेही केली जाते, तळ्याकाठी, नदीकाठी, शंकराच्या मंदिरामध्ये, संगमावरती, त्रिवेणी संगमावरती कुठेही केला जातो, त्याला काही अडचण नाही आहे. परंतु नारायण नागबली फक्त त्र्यंबकेश्वरलाच, नारायण बली कुठे पण केला जातो. अच्छा, म्हणजे हा फरक आहे. फरक आहे. नारायण बली आणि नारायण नागबली वेगवेगळे आहे. नागबली वेगळा विधी आहे आणि नारायण बली वेगळा विधी आहे. त्या 3 दिवसामध्येच हे दोन्ही विधी केले जातात. हा, ते 3 दिवसामध्ये त्यांनी बसवले. खरं तर आजचा व्हिडिओ हा नारायण नागबलीविषयी नाहीये, पण ओघाने हा विषय आला म्हणून आणखीन एक प्रश्न. नारायण नागबली हा विषय नसला तरी नारायण नागबली संबंधित आहे आणि नारायण नागबली विधी करावा का नाही करावा याचं माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे, जर आपल्याला जर खरंच त्रास होत असेल आणि खूप आता उपचार केलेले आहेत, काहीच फरक पडत नाही, तर एक शेवटचा उपाय म्हणून तेवढा एक करावा. कारण तेवढंच, काही नाही घडलं तर घडलं, पण तेवढं मनाला तरी शांती मिळते की माझ्या पित्रांना आता सद्गतीसाठी, कारण ते तिथे वातावरण असे निर्माण करतात ना तिथले भटजी लोक की मेलेला माणूस आहे तुमच्या सर्व मेलेल्या लोकांना आम्ही एकत्रित आणलेला आहे, आता ह्या बाहुल्यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्या बाहुल्यामध्ये आता तुमचे सगळे मेलेले लोक आलेले आहेत. आता ह्या नारायणाला म्हणजे याला तुमच्या मेलेल्या लोकांना आम्ही यमाच्या ताब्यात देतोय. मग यमाच्या ताब्यात दिल्यानंतर यम ब्रह्मा विष्णू महेशाच्या साक्षीने त्याला कुठेतरी सद्गती मिळवून देत आहेत. मग त्याचा अंतिम संस्कार केला जातो, मग सुतक पाळलं जातं, मग सोयर पाळलं जातं. हे अशा ज्या काही सगळं वातावरण निर्माण केलं जातं त्यातून आपण निघतो. अच्छा, आता आपण केलेले पित्रांचं आपण केलंय आणि 3 दिवसामध्ये भावना तयार होणारच ना, सॉफ्टवेअर चेंज होतात ना. थोडक्यात तुम्ही हिप्नोटाईज होता त्यावेळेला, आणि जेव्हा तुम्ही हिप्नोटाईज अशा गोष्टीतून होता तेव्हा पितृदोषाने अमुक तमुक गोष्टी राहतच नाही. एक समाधान तर मित्रांची सेवा केली, एक पित्रांची सेवा केली, आणि ज्या वेळेला तुमच्या डोक्यातून पितृदोष निघून गेला तर तो गेलाच. त्यामुळे वैज्ञानिक कारण हे मानसिक दृष्ट्या, पण मानसिक दृष्ट्या फरक पडण्यासाठी तुम्ही काही एखाद्या मेडिकल मधून कॅप्सूल आणलंय खाल्लंय हे वातावरण निर्माण असं होत नाही ना. गुरुजी, पण किती वेळा पितृ हा नारायण नागबली विधी करावा असं काही आहे का? हा, शास्त्र उल्लेख आहे 2-3 वर्षातून 3 वर्षातून तर एकदा करावा असा उल्लेख आहे. 3 वर्षातून एकदा करावा. अगदी प्रखर पितृदोष आहे, नाही प्रखर असो नाही तर नसो, 3 वर्षातून एकदा करावाच असं शास्त्र उल्लेख आहे. वर्षातून किंवा गरुड पुराणामध्ये पण लिहिलेलं आहे 3 वर्षातून एकदा हे करावंच नारायण नागबली. पण आयुष्यात एकदा तरी करावा.
करून काय बघायला हरकत आहे. आता काही लोक कमी पण पैसे घेतात, काही 5-7 हजार रुपयामध्ये पण होतात. आता काही लोक म्हणत असतील बाबा आम्हाला 25,000 घेतले, लुटलं वगैरे, असं नाहीये ते. काही लोक चांगले पण आहेत. त्या आपल्याकडे जास्त दोष आहेत म्हणून आपण त्या चांगल्या माणसाकडे पोहोचलो नाहीये. पण कमी पैशामध्ये करणारे सुद्धा लोक आहेत, पण ते कॉमन मध्ये करतात. कॉमन मध्ये तर कॉमन मध्ये काय फरक पडला. सेपरेट करायसाठी 30,000 50,000 रुपये घेतात ते. तर असू दे, काय असेल ते असेल. पण आपल्या मनाच्या शांतीसाठी, सायकोलॉजी फिट होण्यासाठी आपण अशा पद्धतीने करू शकतो ना. करून घ्यायला काय हरकत आहे एकदा. हे झालं गुरुजी पितरांविषयी, म्हणजे जे आपल्या जगात हयात नाही. आपले जे आई वडील आहेत त्यांचा काही पोरं अनन्वित छळ करतात, बरोबर आहे, आणि तेच पितर होतात. पण त्या मुलांना हे कळत नाही की आपण सुद्धा कधीतरी पितर होणार आहोत. आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये काहीतरी कार्य टाकलेले आहे आमच्याकडे, आपलं वृद्धाश्रम. अशा मुलांसाठी काय तुम्ही बोधपर सांगाल? अशा मुलांसाठी मी एकच सांगेन, बाळांनो, जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंतच आपण त्यांना खाऊ पिऊ घाला, चांगलं त्यांची सेवा शुश्रूषा करा, जेणेकरून ते मरेपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देत राहतील. आणि तोच आशीर्वाद तुमच्या कामी आयुष्यभर लाभणार आहे, आयुष्यभर राहणार आहे. कारण तुम्ही हे कृती करत असताना तुमची मुलं ऑटोमॅटिकली तुम्हाला पाहत आहेत. आपण मुलांना संस्कार देतो म्हणजे नेमकं काय करतो, तर मुलं संस्काराने संस्कारी होत नाहीत. मुलं आई वडिलांचं आचरण बघून संस्कारी होत असतात. मुलं आई वडिलांना फॉलो करत असतात. आपले आई वडील काय करतायत बघतात. जर लहान मुलांना असं, आपल्या मुलांना जर वाटलं की माझे आई वडील माझ्या आजोबांची सेवा करतायत, तर ते सुद्धा तुमची बरोबर सेवा करणार. त्यामुळे हाच संदेश आहे, म्हणजे पितृदोष होणारच नाही. जर आपण आई वडिलांची जिवंत नसतानाच जर सेवा केली तर पितृदोष हा होणारच नाही. पितृदोष आहे किंवा नाही हे सोडून द्या. जिवंत आई वडिलांना सुख समाधान ठेवा. ह्याच्यापेक्षा मोठं दैवत, फार मोठी सेवा आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं दैवत ह्या जगात सापडणार नाही. जर एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला असं वाटत असेल की आई वडिलांनी आमच्यासाठी काय करून ठेवलंय, तर त्यांच्यासाठी अगदी शेवटचं आणि एकच वाक्य मी तुम्हाला सांगतो. आपल्या वडिलांनी आपला बीज रूपाने सांभाळ केला होता आणि ते बीज आईच्या उदरात गेलं आणि आईने आपल्याला 9 महिने वाढून हा देह दिलेला आहे. त्यामुळे आई वडिलांनी काय करून ठेवलं, तर हा देह निर्माण करून ठेवलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यांच्यामुळे आपण जन्माला आलो. जे तुम्ही बोलताय ना की तू आमच्यासाठी काय करून ठेवलंस, हे बोलण्याची जी ताकद आहे ती आई वडिलांमुळे तुम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे सर्वस्व तुम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे ते तुमच्या आई वडिलांमुळे झालेलं आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा शुश्रूषा करा, इथेच मोक्ष प्राप्त आहे. गुरुजी, अत्यंत महत्वाचा बोध तुम्ही केलेला आहे. मला असं वाटतं की ह्याच्यानंतर फारसे प्रश्न उरलेलेच नाहीये. या एका बोधातून प्रेक्षकांना बरीचशी उत्तरं मिळालेली आहेत असं मला वाटतंय. हो, निश्चित. तर मित्रांनो, हा भाग आता आपण इथंच थांबणार आहोत. गुरुजी, अत्यंत उपयुक्त बहुमूल्य माहिती आपण दिलेली आहे. चॅनल तर्फे मी आपले आभार मानतो. आणि दर्शको, हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. खाली स्क्रीनवर आदरणीय कटके गुरुजींचा नंबर दिलेला आहे. काही वैयक्तिक समस्या असतील तर जरूर त्या नंबरवर फोन करा. गुरुजी प्रत्येकाचा फोन उचलतात, आदराने बोलतात, प्रत्येकाची समस्या जाणून घेतात आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन करतात. हा भाग आम्ही इथंच थांबवत आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.